विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षी एम-एस-बी-टीच्या डिप्लोमा कोर्स करता ॲडमिशन घेतलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी तेजस पेडागॉजिकल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने अभिनंदन करतो. तुम्ही आता डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतलेला आहे, पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनात सुरुवातीलाच काही प्रश्न असतात. जसे की एम-एस-बी-टी म्हणजे नेमकं काय आहे? एम-एस-बी-टीमध्ये किती सब्जेक्ट्स असतात? म्हणजे डिप्लोमा शिकत असताना आम्हाला पहिल्या सेमिस्टरला किती सब्जेक्ट्स आहेत? पासिंग कसं असते? स्टडी कधी सुरू करायचा? फिजिक्स आणि केमिस्ट्री एवढे कठीण आहे का जेवढं आम्ही ऐकतो आहोत? किंवा मॅथेमॅटिक्स एवढं कठीण आहे का? किंवा मॅथेमॅटिक्सचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? आणि एम-एस-बी-टीची डिप्लोमाची जी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती, ही एक्झाम कशा पद्धतीने होते? असे बहुसंख्य प्रश्न आपणा सर्वांच्या मनामध्ये असतात आणि आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया एम-एस-बी-टी म्हणजे काय? तर एम-एस-बी-टी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच एम-एस-बी-टी. आता एम-एस-बी-टी ही ऑर्गनायझेशन नेमकी करते काय? तर एम-एस-बी-टी तुमच्या डिप्लोमाचे ॲडमिशन्स करते, प्रोसेस करते. ॲडमिशन्स केल्यानंतर तुम्हाला सिलेबस तयार केला जातो, तुमच्या एक्झामिनेशन्स कंडक्ट केल्या जातात, जसे प्रॅक्टिकल असतील किंवा तुमच्या थेरी एक्झाम्स असतील, या सर्व एम-एस-बी-टीच्या अंडर कंडक्ट केल्या जातात. एम-एस-बी-टी तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तयार करत असते आणि तो डिक्लेअर देखील करते. तुमचं 3 वर्षांचा डिप्लोमाचा कोर्स सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट जे मिळते, कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट असेल, तर हे कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट जे आहे, ते देखील तुम्हाला एम-एस-बी-टी कडून मिळतं. तर अशा पद्धतीने पुढचे तुमचे 3 वर्षांचा जो जर्नी असेल, हा एम-एस-बी-टीच्या माध्यमातून होईल आणि या ठिकाणी एम-एस-बी-टी ही खूप महत्त्वाची भूमिका तुमच्या पुढील 3 वर्षांच्या आयुष्यामध्ये बजावणार आहे. चला तर मग या ठिकाणी आपण बघूया आपला एम-एस-बी-टी डिप्लोमा फर्स्ट इयर म्हणजेच पहिल्या सेमिस्टरचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस कशा पद्धतीने एम-एस-बी-टीने स्ट्रक्चर केलेला आहे. तर सर्वप्रथम डिप्लोमाचा कोर्स जो आहे, हा कोर्सचं तुमचं ड्युरेशन जे असेल, ते ड्युरेशन किती असेल? तर डिप्लोमा हा 3 वर्षांचा कोर्स ड्युरेशन असेल तुमचा, ज्यामध्ये टोटल 6 सेमिस्टर असतील. एका वर्षाला 2 सेमिस्टर अशा पद्धतीने तुमचे एकूण 6 सेमिस्टर हे संपूर्ण 3 वर्षांमध्ये असतील. सब्जेक्ट्स कोणते असतील? तर सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला 7 सब्जेक्ट्स असतील. जे बेसिक मॅथेमॅटिक्स एक आहे, जो बी-एम-एस हा सब्जेक्ट आहे. आता बी-एम-एस, ई-एन-जी हे तुमचे कोर्सचे कोड दिलेले आहेत. त्यांचे एक शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. कोर्स कोड वेगळा असेल, हे कोर्सचे तुमचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. या शॉर्ट फॉर्म्सला आपण बघूया. बी-एम-एस म्हणजेच बेसिक मॅथेमॅटिक्स, ई-एन-जी म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स, याला जनरली आपण इंग्लिश या नावाने ओळखला जातो हा सब्जेक्ट. त्यानंतर बी-एस-सी दॅट इज बेसिक सायन्सेस. बेसिक सायन्सेसमध्ये दोन्ही येतात, तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही सब्जेक्ट्स इन्क्लूड असतात एकाच बी-एस-सी या सब्जेक्टमध्ये. त्याच्यानंतर आय-सी-टी म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ आय-सी-टी. आय-सी-टी स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर याचे फंडामेंटल्स रिलेटेड काही टॉपिक्स तुम्हाला या सब्जेक्टमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर तुमचा एक सब्जेक्ट अजून आहे महत्त्वाचा, इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस, डब्ल्यू-पी-सी. आफ्टर दॅट ई-जी-पी म्हणजेच इंजिनिअरिंग ग्राफिक्स, हाही एक खूप महत्त्वाचा सब्जेक्ट असतो. आणि एक नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला केस स्कीममध्ये एक नवीन सब्जेक्ट या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, दॅट इज वाय-ए-एम. इट स्टँड्स फॉर योगा अँड मेडिटेशन. तर योगा अँड मेडिटेशन हा देखील एक सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 7 सब्जेक्ट्स आहेत. यात आपण आता मार्किंग स्कीम थोडीशी बघूया. असेसमेंट स्कीम कशा पद्धतीने असेल तुम्हाला डिप्लोमा कोर्समध्ये. तर प्रत्येक सब्जेक्ट या ठिकाणी टेबल तुम्हाला दिसत असेल समोर. या टेबलमध्ये प्रत्येक सब्जेक्ट दिलेले, बी-एम-एस, ई-एन-जी, बी-एस-सी, आय-सी-टी अशा पद्धतीने. या प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे तुम्हाला त्यांच्या थेरी आणि प्रॅक्टिकल्स, त्यांचे सेल्फ लर्निंग असेसमेंट, कशाला किती मार्क्स आहेत हे या ठिकाणी टेबलमध्ये असाइन केलेले आहेत. हे आपण बघू शकतात. तर जसं तुम्ही टेबलमध्ये बघू शकता, या ठिकाणी तुमचे थेरी पेपर जो असेल ना, हा फक्त 3 सब्जेक्ट्सचा थेरी पेपर असेल. आउट ऑफ 7 7 तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत. या 7 सब्जेक्ट्सपैकी फक्त 3 पेपर्सचे तुम्हाला थेरी पेपर्स असतील. मग 3 सब्जेक्ट्स कुठले आहे? तर सगळ्यात पहिला बी-एम-एस दॅट इज बेसिक मॅथेमॅटिक्स. बेसिक मॅथेमॅटिक्सला तुमचा 100 मार्कांचा एक थेरी पेपर असेल.
या 100 मध्ये 30 आणि 70 असे 2 प्रकारचे मार्क्स असतील. तर 30 मार्क्स जे असतील ते तुमचे फॉर्मेटिव्ह असेसमेंटला असेल आणि 70 मार्क्स जे असतील ते तुमचं समेटिव्ह असेसमेंटला असतील. म्हणजे फायनल तुमचा थेरी पेपर जो असेल तो 70 मार्कांचा होणार आहे आणि 30 मार्क्स जे तुमचे आहेत हे 30 मार्क्स तुमच्या फर्स्ट क्लास एक युनिट एक्झाम होणार आणि सेकंड युनिट एक्झाम होणार. अशा फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही युनिट एक्झाम्स ज्या तुमच्या रिटर्न पेपर घेतले जातील तुमच्या कॉलेजमध्ये यांच्या ॲव्हरेज काढला जाईल आउट ऑफ 30 किती आहेत. म्हणजे पहिली तुमची युनिट टेस्ट असेल ती 30 मार्कांची असेल. दुसरी युनिट टेस्ट पुन्हा 30 मार्कांची असेल आणि या दोघांचा ॲव्हरेज काढून 30चा तुमचा ॲव्हरेज किती निघतोय तेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील आउट ऑफ 30. त्यामुळे ही थेरी पेपर जो तुमचा युनिट टेस्ट होतात सेकंड आणि फर्स्ट सेकंड युनिट टेस्ट ज्या होतील कॉलेजमध्ये या देखील खूप महत्त्वाच्या असतील. कारण तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स मिनिमम थेरीला पासिंग करता पाहिजे आहेत. म्हणजेच तुम्हाला जर 30 पैकी 30 मार्क्स फॉर्मेटिव्ह असेसमेंटला मिळून गेलेत, म्हणजे तुमच्या ज्या कॉलेजला युनिट टेस्ट होत आहेत त्याच्यामध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स तुम्हाला मिळाले, तर तुम्हाला थेरीचा जो 70 मार्कांचा पेपर आहे त्यामधून फक्त 10 मार्क पासिंगला काढायचे आहेत. म्हणजे 30 प्लस 10 40 तुमची पासिंग निघून जाते. त्यामुळे जे तुमचे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम होत आहेत, युनिट टेस्ट होत आहेत कॉलेजमध्ये, त्यांना तुम्हाला इग्नोर करायचं नाही. त्यांच्यावरही तुम्हाला खूप फोकस करायचा आहे. इव्हन त्यावरच जास्त फोकस करायचं असं मी म्हणेल. कारण की 70 मार्कांचा तो थेरी पेपर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 25-30 मार्क्स जरी तुम्ही काढून घेतलेत फक्त आणि तुमचे फॉर्मेटिव्ह असेसमेंट जी आहे, म्हणजेच जी युनिट टेस्ट होत आहेत पहिल्या आणि दुसऱ्या, यामध्ये ॲव्हरेज तुम्ही 25-30 मार्क्स काढले, तर तुम्ही इझिली बी-एम-एस हा सब्जेक्ट क्रॅक करून तुम्ही पास आउट होऊन जाताय. तर 100 मार्कांचा अशा पद्धतीने मॅथेमॅटिक्सचा तुमचा थेरी पेपर असेल. त्यापैकी तुम्हाला 30 मार्कांचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेल आणि समेटिव्ह असेसमेंट तुमचं 70 मार्कांचं म्हणजे 70 मार्कांचा थेरी पेपर असेल. फायनल पेपर. मिनिमम पासिंग मार्क्स दोघांचे मिळून तुम्हाला 40 मार्क्स कमीत कमी असले पाहिजे. 40 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही मॅथेमॅटिक्स हा सब्जेक्ट थेअरीमध्ये पास झालात. मॅथेमॅटिक्सला तुम्हाला प्रॅक्टिकल नाहीयेत, लॅब, ट्युटोरियल वगैरे नाहीयेत. पण तुम्हाला सेल्फ लर्निंग असेसमेंट आहेत. सेल्फ लर्निंग असेसमेंट मॅक्सिमम 25 मार्क्सची असते, 25 मार्कांची आहे. त्यापैकी तुम्हाला 10 मार्क कमीत कमी पडले पाहिजे. तुम्हाला 8 किंवा 9 मार्क्स यामध्ये मिळाले, तर तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे तो बॅकलॉगमध्ये राहू शकतो. त्याकरता सेल्फ लर्निंग असेसमेंट ही देखील खूप महत्त्वाची असेल. सेल्फ लर्निंग असेसमेंटला तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स पडायचे. म्हणजे अशा प्रकारे 100 मार्कांचा थेरी आणि 25 मार्कांचा सेल्फ लर्निंग असेसमेंट 125 मार्कांचा टोटल तुम्हाला मॅथेमॅटिक्सचा, बेसिक मॅथेमॅटिक्सचा पेपर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट जो असेल म्हणजेच कम्युनिकेशन स्किल हा देखील 100 मार्क्सचा पेपर असेल. जसा मॅथ्सचा पेपर आपण बघितला 30 मार्क्सचा फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेल. म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड युनिट ज्या तुमच्या कॉलेजमध्ये होतील या दोन्ही युनिट्सचा ॲव्हरेज काढला जाईल आणि या दोघांचा ॲव्हरेजमधून तुम्हाला आउट ऑफ 30 जेवढे मार्क्स असतील ते दिले जातील आणि 70 मार्क्सचा तुमचा फायनल समेटिव्ह असेसमेंट म्हणजे फायनल थेरी पेपर जो 70 मार्कांचा असेल. पुन्हा बेसिक मॅथेमॅटिक्स प्रमाणेच या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिश सब्जेक्टलाही तुम्हाला 40 मार्कांची पासिंग काढायची आहे. प्रॅक्टिकल यामध्ये असणार आहे तुमचं लॅब आणि ट्युटोरियल रायटिंग वगैरे असणार आहे. ते 25 मार्कांचं असेल. त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही पास झालात. म्हणजे 25 पैकी 10 मार्क्स तुम्हाला मिनिमम मिळाले पाहिजे प्रॅक्टिकलमध्ये. सेल्फ लर्निंग पण तुम्हाला इंग्लिश सब्जेक्टला आहे 25 मार्कांची आणि 10 मार्क्स तुम्हाला जे ते मिनिमम पासिंग करता सेल्फ लर्निंग असेसमेंटला लागणार आहेत. म्हणजे 100 मार्कांचा थेरी पेपर, 25 मार्क्सचे प्रॅक्टिकल दॅट इज लॅब आणि ट्युटोरियल्स असतील तुमचे आणि 25 मार्कांचं सेल्फ लर्निंग असेसमेंट असेल. असे तुमचे 150 मार्क्सचा तुमचा इंग्लिशचा म्हणजेच कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट असेल. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हा देखील खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, जो तुम्हाला पुढे चालून तुमच्या करियर जेव्हा तुम्ही डेव्हलप करत असाल, तेव्हा करियर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करण्याची गरज पडणार आहे बाहेर आणि त्याकरता कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट देखील खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट सब्जेक्ट येतोय आपला बेसिक सायन्सेस. बेसिक सायन्सेसमध्ये तुमचे 2 पार्ट्स असतात. एक फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 पार्ट्स असतात. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघं मिळून तुमचे 100 मार्कांचा थेरी पेपर होतो. आता हा पेपर तुमचा रिटन पेपर नसेल. जसा तुमचा बेसिक मॅथेमॅटिक्स झाला किंवा इंग्लिश झाला, हे दोन्ही सब्जेक्ट्स तुमचे एक थेरी रायटिंग पेपर असणार आहे. पण बेसिक सायन्सेस जो आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री हा 100 मार्कांचा जो पेपर आहे, यामध्ये पुन्हा 30 आणि 70 हा कन्सेप्ट आहे. 30 मार्क्स तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेल आणि 70 मार्क्सचं तुमचं फायनल थेरी एक्झाम असेल. परंतु ही समेटिव्ह असेसमेंट जी असेल तुमची 70 मार्क्सची फायनल, ती तुमची एम-सी-क्यूज ऑनलाईन
पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील. त्यातून तुम्हाला जे करेक्ट ऑप्शन असेल ते चूज करायचं आहे. 70चे 70 क्वेश्चन्स तशा पद्धतीचे असतील. एम-सी-क्यूज असतील. तरी हे एम-सी-क्यूज आहेत म्हणून त्यांना लाईटली तुम्ही घ्यायचं नाहीये. हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री या सब्जेक्टमध्येही मुलांना खूप अडचणी येतात आणि बॅकलॉग राहण्याचे खूप चान्सेस असतात. कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पाठांतर घोकंपट्टी करण्याचे सब्जेक्ट नाहीयेत. इथे कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि लक्षात ठेवण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे 100 मार्क्सचा यामध्ये पुन्हा तुमचा 30 मार्क्सचा जो पहिला पेपर असणार आहे, दॅट इज फॉर्मेटिव्ह असेसमेंट असणार आहे. ती फर्स्ट आणि सेकंड युनिट टेस्ट असेल, तर फर्स्ट आणि सेकंड युनिट टेस्ट ज्या तुमच्या त्या कॉलेजमध्ये रायटिंग मोडमध्येच होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीला देखील इग्नोर करून चालणार नाहीये. त्याचे देखील तुमचे थेरी पेपर आणि रायटिंग पेपर होणार आहेत. पण फायनल जो समेटिव्ह असेसमेंट असेल, ही तुमची ऑनलाईन पद्धतीने एम-सी-क्यूज फॉर्मॅटमध्ये असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये असेल. तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री बेसिक सायन्सेस करता प्रॅक्टिकल म्हणजे लॅब ट्युटोरियल्स पण असतील. लॅब ट्युटोरियल तुमचं फिजिक्सचं 25 मार्कांचं असेल, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट 25-25 चे दोघं असतील. तशाच पद्धतीने केमिस्ट्री करता पण तुम्हाला 25+25 म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 25 ची आणि समेटिव्ह असेसमेंट 25 ची फायनल. अशा पद्धतीने तुम्हाला 50 मार्कांचं फिजिक्स आणि 50 मार्कांचं केमिस्ट्री हे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील. ज्यापैकी तुम्हाला 10-10 मार्क्स म्हणजे 20 मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकलला मिनिममला पासिंग पाहिजे फिजिक्स करता. 10 मार्क्स तुम्हाला केमिस्ट्री करता पासिंगला पाहिजे. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचं पासिंग सेपरेट असणार आहे. असं नाहीये की तुम्हाला फिजिक्समध्ये 20 मार्क्स मिळून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये 0 मार्क्स पडलेत तरी चालतील. तसे तुम्हाला पासिंग मिळणार नाहीये. तिथे बॅकलॉग राहून जाणार आहे. त्याकरता तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट्समध्ये सेपरेटली 20-20 मार्क्सची पासिंग काढायची आणि त्यातही फॉर्मेटिव्ह असेसमेंटला 10 काढायची आणि समेटिव्ह असेसमेंटला 10 काढायची. अशा पद्धतीने तुम्हाला पासिंग काढायचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. सेल्फ लर्निंग असेसमेंट एस-एल-ए जो आहे तो पण 25 मार्कांचा फिजिक्स आहे, 25 मार्कांचा केमिस्ट्री आहे आणि दोघांमध्ये एकत्रित तुम्हाला 20 मार्क्स पाडायचे. या ठिकाणी तुम्ही सेल्फ लर्निंग असेसमेंटला तुम्हाला फिजिक्समध्ये समजा 5 मार्क्स मिळालेत आणि केमिस्ट्रीमध्ये 15 मार्क्स मिळालेत. तर 5+15 तुमचे 20 मार्क्स होऊन जात आहेत. त्यामुळे सेल्फ लर्निंग असेसमेंटला दोघांचं एकत्रित तुम्हाला मिनिमम 20 मार्क्स मिळाले तर ते चालतील. परंतु तुमचे प्रॅक्टिकल्स जे लॅब ट्युटोरियल्स असतील, त्यामध्ये तुम्हाला फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह दोघांमध्ये वेगवेगळे आणि त्यातल्या त्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांचेही वेगवेगळे 25-25 मार्क 50-50 मार्क्स पैकी तुम्हाला 20-20 मार्क्स पासिंग काढायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची 100 मार्क्सचा थेरी पेपर, तुमचा 200 मार्क्सचा प्रॅक्टिकल असणार आहे आणि 50 मार्क्सचा तुमचा सेल्फ लर्निंग असेसमेंट असणार आहे बेसिक सायन्सेस करता आणि टोटल तुमचा बेसिक सायन्सेस हा सब्जेक्ट 250 मार्कांचा होतोय. अतिशय खूप जास्त मार्क्स तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये द्यायचे आहेत. कारण फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही सब्जेक्ट देखील इंजिनिअरिंगचा बेस आहे, इंजिनिअरिंगचा पाया आहे आणि त्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे खूप महत्त्वाचे सब्जेक्ट्स होऊन जातात. जरी ते एम-सी-क्यूजमध्ये तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला घेत असतील, तरी देखील तुम्हाला त्याला इग्नोर करून चालणार नाहीये. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे वाटतात तेवढे खूप सोपे नाहीयेत, पण ते अतिशय कठीण देखील नाहीये. तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली, कन्सेप्ट समजून घेतलेत आणि व्यवस्थित अभ्यास केलात, तर तुम्हाला ते सोपे जातील. तर अशा पद्धतीने आपले 3 थेरी पेपर्स जे ते आपण बघितलेत, की बेसिक मॅथेमॅटिक्स, इंग्लिश दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स आणि बेसिक सायन्सेस हे 3 सब्जेक्ट्स तुमचे थेरी पेपर असणार आहेत. त्यासोबत प्रॅक्टिकल ट्युटोरियल्स वगैरे सेल्फ लर्निंग असेसमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये असणार आहेत. 125 मार्कांचं बेसिक मॅथ्स आहे, 150 मार्कांचं तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन असणार आहे आणि 250 मार्कांचं तुमचं बेसिक सायन्सेस असेल, ज्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही इन्क्लूड असतील. यानंतर तुमचं आय-सी-टी, डब्ल्यू-पी-सी बाकी खाली जेवढे सब्जेक्ट्स लिहिलेले आहेत तिथे या सर्व सब्जेक्ट्सला तुम्हाला थेरी पेपर्स नसणार आहेत. त्यामुळे थेरी मिनिमम पासिंगची या ठिकाणी आवश्यकता नाही. तुमचं प्रॅक्टिकल लॅब ट्युटोरियल्स असतील. जसं आय-सी-टी करता तुमचं 25+25 म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 25 ची आणि समेटिव्ह असेसमेंट 25 ची. अशा पद्धतीने 25-25 50 मार्कांचे तुमचे प्रॅक्टिकल्स असतील आणि 25 मार्कांचं तुमचं सेल्फ लर्निंग असेसमेंट असेल एस-एल-ए म्हणजे 75 मार्क्स टोटल तुम्हाला इथे आय-सी-टी करता मॅक्सिमम टोटल मार्क्स तुमचे 75 असतील. ठीक आहे. प्रॅक्टिकलला तुम्हाला मिनिमम पासिंग 10+10 पाहिजे. फॉर्मेटिव्ह असेसमेंटला 10 मिळाली पाहिजे आणि तुम्हाला समेटिव्ह असेसमेंट म्हणजे समेटिव्हचा मतलब तुमचं फायनल. समेटिव्ह म्हणजे फायनल. तर फायनल एक्झामलाही तुम्हाला 10 मार्क्स मिळाले पाहिजे आउट ऑफ 25. सेल्फ लर्निंगला 25 पैकी 10 मार्क्स मिळाले पाहिजेत. तशा पद्धतीने वर्कशॉप कॅल्क्युलेशन्स जे आहेत, तुमचं वर्कशॉप प्रॅक्टिस जी आहे डब्ल्यू-पी-सी, वर्कशॉपला देखील तुम्हाला 50+50 तर प्रॅक्टिकल वर्कशॉपला प्रॅक्टिकल ते का इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप या दोन्ही सब्जेक्ट्सला प्रॅक्टिकलवर खूप भर दिलेला आहे. कारण हे प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट्स आहेत थेरीपेक्षा.
तर वर्कशॉपला तुम्हाला जाऊन वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिस करावं लागेल. तुमची जी पर्टिक्युलर ब्रांच असेल, तुम्ही कॉम्प्युटर आय-सी-टीचे असाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, तर तुम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये जाऊन वर्कशॉप करायचे आहेत. तुम्ही जर कधी एखाद्या मेकॅनिकल ब्रांचचे तुम्ही जे विद्यार्थी असाल, जसे मेकॅनिकल आहे किंवा तुम्ही फिटर्स असाल किंवा तुम्ही एखादा इलेक्ट्रिकल असाल, तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. इलेक्ट्रिकल सर्किट्स काय असतात त्याबद्दल माहिती दिली जाईल वर्कशॉपमध्ये. तर अशा पद्धतीने प्रत्येक ब्रांचचे वर्कशॉप जे आहे ते वेगवेगळे असतील तुमचे. तर वर्कशॉप जे आहे ते 50+50 तुमचे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह 50-50 म्हणजे 100 मार्काचा तुम्हाला या ठिकाणी वर्कशॉप प्रॅक्टिस असेल. तसंच इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा जो सब्जेक्ट आहे, हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग देखील तुम्हाला 50+50 म्हणजे 100 मार्कांचं तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. ज्यामध्ये 20+20 तुम्हाला पासिंग काढायची आहे पुन्हा आणि 100 मार्क्सचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स असणार आहे. वाय-एम म्हणजे तुमचा योगा अँड मेडिटेशन हा जो सब्जेक्ट आहे, योगा मेडिटेशन हा तुमचा 25 मार्क प्रॅक्टिकल दॅट इज लॅब ट्युटोरियल दिलेले तुम्हाला आणि यामध्ये मिनिमम पासिंग तुमची 10 मार्कांची असेल. योगा तुम्ही सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्येही 25 मार्क्स आहेत. त्यापैकी 10 मार्क्स तुम्ही मिनिमम घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमची पासिंग मिळेल. तर अशा पद्धतीने 50 मार्कांचा तुमचा योगा अँड मेडिटेशन हा देखील एक सब्जेक्ट असेल. तर खूप महत्त्वाचे सब्जेक्ट सगळेच आहेत. कारण की इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल किंवा वर्कशॉप प्रॅक्टिस असेल, हे प्रॅक्टिकल करण्याचे सब्जेक्ट जास्त आहेत. थेअरी जरी यामध्ये नसली तरी आणि स्पेशली इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो सब्जेक्ट आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये डिझायनिंगला, डायग्राम्सला खूप महत्त्व असेल. त्यामुळे फक्त व्हिडिओज पाहून चालणार नाहीत. त्यामध्ये तुम्हाला पेन्सिल हातात घ्यावी लागेल आणि पेन्सिल हातात घेऊन तुम्ही जोपर्यंत ड्रॉइंग काढण्याचा स्वतः प्रयत्न करत नाही, तोपर्यंत इंजिनिअरिंग ड्रॉइंग तुम्हाला येणार नाही. त्यामुळे त्या भ्रमात राहू नका, की मी व्हिडिओ बघून मला व्हिडिओमध्ये समजलेलं आहे सगळं आणि मी ड्रॉइंग कशीही बनवून देईन. तर इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं तुम्हाला डिझाइन करत असताना, ड्रॉइंग काढत असताना पेन्सिल हातात घेऊन तुम्हाला ड्रॉइंग करावेच लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. त्याशिवाय तुमची इंजिनिअरिंग ग्राफिक हा सब्जेक्ट क्लिअर होणार नाहीये. त्या पद्धतीने बी-एम-एस जो बेसिक मॅथेमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, मॅथेमॅटिक्सचं एक सिक्रेट आहे, की मॅथेमॅटिक्सची प्रॅक्टिस तुम्ही जेवढी जास्त कराल, तेवढा तुम्हाला मॅथेमॅटिक्सचा सब्जेक्ट खूप चांगला होत चालतो. त्यामुळे बेसिक मॅथेमॅटिक्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. एकाच दिवशी तुम्ही 4 ते 5 तास मॅथ्सचा अभ्यास करत बसण्यापेक्षा दररोज एक अर्धा तासाचा 30 मिनिटांचा एक स्लॉट मॅथेमॅटिक्स करता द्या आणि रोज त्याची थोडी-थोडी प्रॅक्टिस जर केली, तर ती खूप इफेक्टिव्ह असेल. 5 तास कंटिन्युअस एक दिवस अभ्यास करण्यापेक्षा रोज 30-30 मिनिटं, अर्धा-अर्धा तास अभ्यास करणं हे खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होईल आणि तुम्हाला मार्क्स तुम्हाला वाढलेले दिसतील. तर अशा पद्धतीने बी-एम-एस, इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे खूप महत्त्वाचे सब्जेक्ट्स मी तुम्हाला सांगितले. इंग्लिश कम्युनिकेशन हे देखील खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. कम्युनिकेशन करता तुम्हाला कामात येणार आहे आणि बेसिक सायन्सेस जो 250 मार्कांचा सब्जेक्ट आहे, खूप जास्त वेटेज आहे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी. बेसिक सायन्सेस म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल्स पण असतात. काही तुम्हाला न्यूमेरिकल्स युनिट कन्व्हर्जन्स आले पाहिजे. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी मुलं खूप गोंधळून जातात सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जरी एम-सी-क्यूज ऑनलाईन पद्धतीने असेल, तरी इतर सर्व सब्जेक्ट्सपेक्षा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजेच बेसिक सायन्सेस होऊन जातोय. त्यामुळे बेसिक सायन्सेस या सब्जेक्टला देखील तुम्हाला अजिबात इग्नोर करून चालणार नाहीये. बेसिक सायन्सेसकडे खूप लक्ष द्यायचं आहे आणि त्यामध्ये देखील न्यूमेरिकल्स, युनिट कन्व्हर्जनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. फिजिक्समधले कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. केमिस्ट्रीमधल्या इक्वेशन्स जे आहेत, ते इक्वेशन समजून घ्यायचे आहेत. तुम्हाला त्यांचे सिम्बॉल्स, पर्टिक्युलर केमिकल्स असतील, त्या केमिकल्सचे सिम्बॉल तुमच्या लक्षात असले पाहिजे, पिरियॉडिक टेबल लक्षात असले पाहिजे, ॲटॉमिक नंबर्स तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एखादी रिएक्शन जी असेल, ती रिएक्शन लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही सिम्बॉल जे तुम्ही बघितलेले आहेत, ते सिम्बॉल लिहून तुम्हाला रिएक्शन्स लिहिता येतील. रिएक्शन बॅलन्स कराव्या लागणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसच्या आहेत आणि भरपूर मोठा सिलेबस फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये देखील आहे. त्यामुळे हा देखील सब्जेक्ट तुम्हाला इग्नोर करून चालणार नाहीये. आपण मार्किंग सिस्टम या ठिकाणी असेसमेंट स्कीम कशा पद्धतीने असेल ते बघितलेली आहे. यानंतर आपण एक फर्स्ट सेमिस्टरचं एक अकॅडमिक कॅलेंडर जे एम-एस-बी-टी यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यानुसार तुमच्या एक्झामचा शेड्यूल कसा असेल आणि अकॅडमिक कॅलेंडर कशा पद्धतीने असेल ते थोडंसं या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी टर्म जी असेल ती तुमची चालू होईल 15 जुलैपासून साधारण एक 30 ऑक्टोबरपर्यंत. आता तुमची जुलैमध्ये चालू का झालेली नाही? कारण तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस अजून चालू आहे. त्यामुळे ही तुमची ऑगस्टमध्ये या ठिकाणी चालू होते आणि ऑगस्टपासून तुम्हाला ऑक्टोबर 30 ऑक्टोबरपर्यंत तुमचं हे टर्म चालणार आहे. फर्स्ट क्लास टेस्ट जी असेल ती फर्स्ट क्लास म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट जी मी म्हणतोय ती फर्स्ट क्लास टेस्ट जी असेल ती साधारण 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 10 ते 11 सप्टेंबर 2026 ला तुमची चालू होणार आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये लगेच नेक्स्ट मंथमध्ये तुमची फर्स्ट क्लास एक्झाम येणार आहे. फर्स्ट क्लास टेस्ट आहे. सेकंड क्लास टेस्ट तुमची ऑक्टोबर 12 ते 14 12 टू 14 ऑक्टोबर 2026 मध्ये तुमची लगेच सेकंड क्लास टेस्ट येणार आहे.
प्रॅक्टिकल एक्झाम्स ज्या आहेत त्या साधारण तुमच्या 2 ते 6 नोव्हेंबरच्या मध्ये तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहेत आणि थेरी एक्झाम जे असतील म्हणजे समेटिव्ह असेसमेंट फायनल जे तुमच्या थेरी एक्झाम्स असणार आहेत ते साधारण 17 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर एवढ्या काळामध्ये तुमच्या थेरी एक्झामिनेशन्स घेतल्या जातील. त्या पद्धतीने तुमचं रिझल्ट डिक्लेरेशन हे साधारण जानेवारी 2027च्या सेकंड वीकमध्ये, मी तुम्हाला हे क्लिअर कदाचित दिसत नसेल, तर मी या ठिकाणी माझा कॅमेरा बंद करतो जेणेकरून तुम्ही स्क्रीन ही खूप चांगल्या पद्धतीने बघू शकाल. या ठिकाणी रिझल्टची डिक्लेरेशन जो आहे टेंटेटिव्ह डेट असते, ही फिक्स नाहीये. पण एक साधारण जानेवारीच्या तुमच्या सेकंड वीकमध्ये म्हणजे 2027च्या जानेवारीमध्ये सेकंड वीकमध्ये तुमचा एक्झाम कदाचित तुमचा एक्झामचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट आउट होण्याची शक्यता असेल. ठीक आहे. यानंतर या सगळ्या तुमच्या डेट्स ज्या आहेत, ज्या अकॅडमिक कॅलेंडर एम-एस-बी-टीने डिक्लेअर केलंय, त्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एक्झाम शेड्यूल जनरली तुमचा फिक्स असतो, तो चेंज होणार नाहीये. आम्ही तेजस पेडागॉजिकल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एम-एस-बी-टीचे म्हणजेच डिप्लोमा फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन क्लासेस करतो, ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेतो. आमचे रेकॉर्डेड लेक्चर्स पुढे भविष्यात येतील, पण रेकॉर्डेड लेक्चर्सपेक्षा आम्हाला लाईव्ह क्लासेसवर जास्त विश्वास आहे आणि लाईव्ह क्लासेस हा याकरता महत्त्वाचा असतो कारण लाईव्ह क्लासेसमध्ये आपलं टीचरशी इंटरॅक्शन होते. आपण क्लासमध्ये जशा पद्धतीने समोर बसतो, फिजिकली जाऊन बसतो, त्या पद्धतीने ऑनलाईन क्लासमध्ये देखील आपण तेवढे ॲक्टिव्ह असतो आणि ऑनलाईन लाईव्ह क्लास असला तर त्यामध्ये टीचर आणि स्टुडंट यांचे इंटरॅक्शन खूप चांगल्या पद्धतीने होते. तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत ते खूप चांगले समजतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट आला त्या ठिकाणी तुम्ही टीचरला थांबवू शकतात आणि थांबवून तुम्ही तुमचे डाऊट्स लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकतात आणि त्याकरता रेकॉर्डेड लेक्चर्सपेक्षा लाईव्ह ऑनलाईन क्लासेस जे असेल हे तुमच्याकरता जास्त फायदेशीर असतात आणि आम्ही लाईव्ह ऑनलाईन क्लासेस जे आपले तेजस पेडागॉजिकल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून घेणार आहोत. हे क्लासेस तुमच्या 13 ऑगस्ट पासून चालू होत आहेत. 13 ऑगस्ट 2026 पासून हे क्लासेस चालू होत आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्स या 2 सब्जेक्ट्सचे आपण क्लासेस घेत असतो. दोन्ही सब्जेक्ट्सची फीज आणि रिलेटेड कुठलीही अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असल्यास त्याकरता तुम्ही आम्हाला या कॉन्टॅक्ट नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. 9225919399 और 7264800602 या कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला फर्दर डिटेल्स तुम्हाला जर काही हवे असतील तर त्या संदर्भात तुम्हाला आम्ही माहिती या ठिकाणून देणार आहोत. 13 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा. 13 ऑगस्ट 2026 पासून आपले ऑनलाईन क्लासेस चालू होत आहेत. बॅचची साईज लिमिटेड असणार आहे, त्यामुळे लवकर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आय गॅरंटी की मार्केट रेटमध्ये जे क्लासेसचे लाईव्ह क्लासेस किंवा फिजिकल क्लासेस जे असतील त्या क्लासेसच्या रेट्सपेक्षा आपली फीज नक्कीच खूप कमी आहे. मोर डिटेल्स करता तुम्ही आम्हाला आणि ॲडमिशन्स जर घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटच्या या मोबाईल नंबरचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेत, या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपली वेबसाईट आहे www.tejlearning.com या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी देखील ॲडमिशन करून घेऊ शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला इतर डिटेल्स अजून हवे असल्यास मिळतील. थँक यू अँड विश यू ऑल द बेस्ट.